नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर। भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार, तर चिराग पासवानच्या पक्षाला 29 जागा। दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली। बैठकीत बिहार विधानसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। निश्चित झालेल्या जागांसाठीच्या उमेदवारांची उद्या यादी जाहीर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईसाठी रवाना। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम। राज ठाकरे त्यांच्या आईंना घेऊन 20 वर्षांनंतर मातोश्री निवासस्थानी 5 जुलैच्या हिंदी सक्तीविरुद्धच्या मेळाव्यानंतर आजची 6वी कौटुंबिक भेट। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटींना अनन्यसाधारण महत्व। कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये, उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम। भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं अहिल्यानगरच्या सभेत वक्तव्य। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेले हे सर्व लोक। पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। आमदार संग्राम जगतापांना पक्षाकडून नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा। जगतापांना वक्तव्य भोवलं, तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत संग्राम जगतापांनी नोटीशीवर बोलणं टाळलं। पक्षाची विचारधारा सोडून बोलल्यानेच नोटीस। संग्राम जगताप यांना पक्षानं दिलेल्या नोटीशीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे। जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, तर संग्राम जगताप 2029ला भाजपामधून लढणार, त्यामुळे आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात। रोहित पवारांची टीका।